काही काही लोकांना हे डोकं फक्त डिझाईन म्हणून आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मेंदू नाही आणि असेल तरी सुद्धा ते मूर्ख त्याचा उपयोग करत नाहीत. आता हे म्हणतात की जर मनुस्मृतीनुसार स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर आनंदीबाई जोशी 1886 मध्ये डॉक्टर कशा झाल्या? तर बुद्धिहीन प्राण्यांनो, कसं आहे, या भारतात सर्वांसाठी इंग्रजांनी 1781 लाच शिक्षण व्यवस्था सुरू केली. इंग्रजी शिक्षणासाठी पहिला कायदा 1835 मध्ये आणि शिक्षणासाठी असलेला वूडचा खलिता 1845 मध्येच अस्तित्वात आला. आणि येथील मनुवाद्यांना उरून पुरणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये सुरू केली. आणि याच्या कितीतरी वर्षानंतर आनंदीबाई जोशींनी 1886 मध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तेही भारतात नाही, भारतात त्यांना ते शिक्षण घेऊच देण्यात आलं नाही. तर आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. विरोध त्यांनाही झाला, मात्र इतरांना जेवढा विरोध होतो त्याच्या तुलनेने त्यांना कमी झाला, कारण त्या एक ब्राह्मण होत्या. वयाच्या 9व्या वर्षी विवाह झालेल्या आनंदीबाई जोशींनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्धार का केला माहीत आहे तुम्हाला? कारण त्यांचा एकुलता एक मुलगा जन्मल्यानंतर फक्त 10 दिवसात मृत्युमुखी पडला होता. त्याला कुठली वैद्यकीय सेवा भेटू शकली नव्हती. मनुस्मृती तर स्त्रियांना फक्त एक उपभोगाची वस्तू समजत होती. शिक्षण तर दूरची गोष्ट आहे.